शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 99वी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। आणि या संदर्भातील जे ठराव आहे त्या ठरावाचं या अशा पद्धतीनं बॅनर आहे ते नाशिक येथे शिवसेनेच्या कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेला आहे। आपण जर बघतोय दिनांक 20/1/2025 रोजी सर्वसाधारण सभेमध्ये या शिवसेनेच्या बैठकीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी एकमुखाने सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण या बॅनरवर बघतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 99वी जयंती साजरी होत असताना तसेच जनशताब्दी वर्षामध्ये पदार्पण करत असताना वर्षभरात सरकारने भारतरत्न देऊन 100 वर्ष जन्मशताब्दी वर्ष उत्साहाने शिवसैनिकांना साजरं करण्यात यावं तसेच ठाकरे कुटुंबियांना केंद्र सरकार व राज्य सरकारने सन्मानित करण्यात यावे असा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याचा हा बॅनर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। शिवसेना जिल्हा प्रमुख असलेले सुधाकर बडगुजर या सर्वसाधारण बैठकीचे अध्यक्ष होते। त्यासोबत अनुमोदन असलेले महानगर प्रमुख विलास शिंदे त्यासोबत सूचक असलेले विनायक पांडे यांच्या स्वाक्षरी देखील या ठिकाणी पाहायला मिळते। आणि एकंदरीत नाशिकच्या शालिमार येथील ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर या अशा पद्धतीचं हे बॅनर आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेच्या माध्यमातून मेळावे जे इथे घेण्यात येत आहे आणि या मेळाव्याचा सुरुवातीला नाशिकमध्ये हे लागलेलं हे जे बॅनर आहे ते आता नाशिककरांसाठी चर्चेचा विषय ठरताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।